नमस्कार, मी नेहा पाटील. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील आंबुलगा मेन गावाजवळ ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टर व मोटारसायकलमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या ग्राम खोडशिवनी येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरामध्ये भव्य नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष दानेश साखरे व मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भंडारा जिल्हा तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून शासन प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. मागील 15 दिवसांपासून कृषी पंपांना वीज पुरवठा करणारे 2 फीडर नादुरुस्त असून सिंचन होत नसल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत. उन्हाळी धान धोक्यात सापडले असताना लोकप्रतिनिधी तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने शेतकरी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात दिसून येतात. ओडिशा राज्यातून आलेल्या हत्तीच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात गेल्या 2-3 वर्षापासून ठाण मांडलेला आहे. हत्ती कळपाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकासह इतरही पिकांचे तसेच पाण्याच्या पाईपलाईनचे बऱ्याच प्रमाणात नुकसान केले, तर काही लोकांना जीवही गमवावे लागले आहेत. श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांच्या हजेरीत भव्य रथोत्सव पार पडला. रथोत्सवात हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला. केंद्र सरकारने काल रात्रीपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याबद्दल धुळे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. इलेक्ट्रोल बॉन्ड हा देशातील सर्वात मोठा घोटाळा. खासदार फौजिया खान यांची भाजप सरकारवर जोरदार टीका. खासदार राहुल गांधी यांचे नंदुरबारात आगमन झाले. सभेनंतर भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होणार आहे. अमरावतीमध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी घेतली आनंदराज आंबेडकर यांची भेट. तब्बल 15 मिनिटे दोघांमध्ये राजकीय चर्चा. दोनही संभाव्य उमेदवारांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. आनंदराज आंबेडकर आणि आमदार बळवंत वानखडे हे दोघेही लोकसभेसाठी इच्छुक. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.